राजा शिवछत्रपती, अखंड हिंदुस्थानचं ध्वजकुंडल, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंदी दिघे साहेब यांना आणि परमपवित्र भगवा ध्वज याला प्रथमतः मानाचं वंदन करतो. आजच्या पुणे जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य ज्यांनी हिंद केसरी म्हणून ख्याती मिळवलेली आहे आणि अवसरी बुद्रुक निरगुडसर जिल्हा परिषद गटामध्ये ज्यांनी इतिहास घडवलेला आहे ते रमेश कुमारजी हिंगे पाटील, त्याचप्रमाणे महेशजी गोरे साहेब, राजकीय विश्लेषक, बांगर साहेब, सचिनजी बांगर, राज्याचे विस्तारक, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय अजितजी चव्हाण, शरदचंद्रजी पवार पक्षाचे आदरणीय शरदरावजी शिंदे पाटील, सुरजराव हिंगे पाटील, सर्व सन्मान्य व्यासपीठ, जास्त वेळ घेत नाही आणि आमचे उमेदवार, जिल्हा परिषदेचे उमेदवार आदरणीय प्रशांत भाऊ अभंग, मनोहरजी इंदोरे आणि माझ्या सर्व समोर बसलेल्या लाडक्या बहिणींनो आणि बांधवांनो, सर्व मतदार बंधू भगिनींनो, खरं तर 27 तारखेपासून आम्ही त्या ठिकाणी प्रचारात प्रत्येक घर टू घर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रशांत भाऊ आणि आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये मी प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही चुकून काही ठिकाणची एखादी वस्ती राहू शकते, तिथपर्यंत पोहोचता आले नसेल तरी त्या सर्व मतदार बांधवांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि आज त्यांच्या या माझ्या भाषणाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधू इच्छितो. मतदारसंघामध्ये फिरत असताना मला प्रामुख्याने मतदारसंघामध्ये ज्या समस्या जाणवल्या, काही ठिकाणी पिवळं रेशनिंग कार्ड असलेल्या ज्या माता भगिनी राहतात त्या ठिकाणी त्यांच्या घराचं जे छप्पर आहे त्या ठिकाणी ऊन अक्षरशः त्याच्यातून उन्हात दिसत होतं, सूर्याचं किरण त्यामधून दिसत होती. अशा प्रकारची परिस्थिती आहे. घरकुल प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलं नाही, घरकुलाचा लाभ देखील पोहोचलेला नाही. ह्या योजना सर्वसामान्यांसाठी ज्या राबवलेल्या जातात, पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्यांसाठी ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात त्याचा फायदा फक्त त्यांचे हितचिंतक आणि त्यांचे बगलबच्च यांनाच त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत कुठल्याही योजनांचा लाभ त्या सर्वसामान्यांना त्यांनी कधीच दिलेला दिसला नाही. गोरगरीब त्या ठिकाणी सर्व योजनांपासून वंचित असलेले दिसले. म्हणून घरकुलाच्या योजना फक्त त्यांच्या बगलबच्च्यांना देण्यात आलेल्या आहे. खरे ज्यांना घरकुलाची गरज आहे, ज्यांचं रेशनिंग कार्ड पिवळं आहे, अशांना सुद्धा रेशनिंग कार्ड पिवळं असणाऱ्यांना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घरकुल देऊ शकलं नाही. ज्यांनी घरकुलासाठी वर्षानुवर्ष त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. मला 10-15 ठिकाणी अवसरी खुर्दमध्ये देखील अशा माता भगिनी भेटल्या. त्यांनी दाखवलं की 12 वर्षापूर्वी त्यांनी या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये अर्ज केला होता, पंचायत समितीमध्ये त्यांचा अर्ज केला होता, परंतु त्याच ठिकाणी थोपीमध्ये पडू नये, त्यांना कुठल्याही प्रकारचं घरकुल देण्यात आलेलं नाही. का? कारण त्या तुमच्या जवळच्या नाहीत, तुमच्या राष्ट्रवादी पार्टीच्या नाहीत, म्हणून त्या घरकुलापासून वंचित आहे. या ठिकाणी नेहमी पार्टीचं राजकारण केलं जातं. सर्वसामान्यांना कुठलेही लाभ देत नाही, सर्वसामान्यांना त्यापासून वंचित ठेवायचं. आपल्या जवळच्या बगलबच्च्यांना त्या ठिकाणी योजनांचा लाभ द्यायचा, अशा प्रकारचं राजकारण, घाणेरडं राजकारण या ठिकाणी केलं जाते. प्रत्येक गावामध्ये जर बघितलं तर मी पंचायत समिती गणामध्ये अवसरी असेल, गावडेवाडी असेल, अवसरी खुर्द असेल आणि वरचं पारगाव असेल, गंगेवाडी असेल, प्रत्येक ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं दबाव तंत्राचं राजकारण खेळलं जातं. मित्रांनो, याचं कारण काय? गेली 40 वर्ष सातत्याने हीच मंडळी सत्तेमध्ये आणि त्यांच्याच बगलबच्चे या ठिकाणी गावचा कारभार 40 वर्ष सातत्याने हाकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या पुढे अडचणी येण्याचं कोणी डेअरिंग करत नाही आणि त्याच्यामुळे हे दबावतंत्राच्या राजकारणाला बळी पडून तेच बगलबच्च्याच्या जवळच्या पुढाऱ्यांना
आणि त्या पुढाऱ्यांच्या जवळच्या बगलबच्च्यांना लाभ देण्याचं काम ही मंडळी करीत असतात. त्यांना माहिती आहे की आमच्या हातात हे सगळे सत्ता आमच्या हातात आहे. आम्ही म्हणून त्यालाच घरकुल मिळेल, आम्ही म्हणून त्यालाच एसटीपी पंप मिळेल, आम्ही म्हणून त्याला शेतीचा पंप मिळेल, आम्ही म्हणून त्याला पिठाची गिरणी देऊ, आम्ही म्हणून त्याच महिलेला आम्ही शिलाई मशीन देऊ. हे त्यांच्या हातात कशाचं होतं की त्यांच्या हातात असलेली सत्ता. हे मुजोरपणे वागण्याचं जे धाडस आहे त्यांच्यामध्ये निर्माण झालेले, याचं कारण काय आहे? त्यांच्या पाठीमागे वरद असतं की कोणाचं आहे? ज्या साहेबांच्या नावाने ते 40 वर्ष या ठिकाणी मतं मागतात, 35 वर्ष सातत्याने तुम्ही सत्तेमध्ये राहिले. मी मतदारसंघामध्ये फिरत असताना मग पारगाव आणि गंगेवाडीच्या परिसरामध्ये तुम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जर 40 वर्षामध्ये सोडू शकला नाहीत, मग 40 वर्षामध्ये तुमच्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेच्या चाव्या तुमच्या ताब्यात होत्या, तिजोरी तुमच्या ताब्यात होत्या. तुम्ही अर्थमंत्री होता, गृहमंत्री होता, ऊर्जा मंत्री होता, तुम्ही अनेक पदं भूषवले, तुम्ही महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष होता. तुमच्याकडे एवढी मोठी सत्तेची साधनं असताना तुम्ही त्यांना पिण्याचं पाणी देऊ शकलं नाही, माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा खाली आणू शकले नाही, आणि विकासाच्या गप्पा मारताय कशासाठी? हा माझा खऱ्या अर्थाने त्यांना प्रश्न आहे. फक्त तुम्ही निवडणूक आली का तेवढ्या पुरतं राजकारण करायचं. मगाशी आमच्या सोपान महाराजांनी सांगितलं, फक्त निवडणूक आली काही तर मोठमोठे बोर्ड लावायचे, 20 कोटी 40 कोटी 50 कोटी. खालच्या विषयीला एकदा नारळ फोडायचा, वरच्या विषयीला एकदा नारळ फोडायचा, एकदा इकडच्या वरती जायचं, तिकडे नारळ फोडायचा, एकदा ह्या बाजूने फोडायचा, दुसऱ्या वेळेस त्या बाजूने फोडायचा. पण रस्ता आहे तो जागा होते, रस्ता मात्र होत नाही. वर्षानुवर्षी तेच समस्याला सांगत आपल्याला सामोरं जावं लागतंय. आणि त्याच गोष्टींवर जर परत मतं मागायला लागत असतील तर तुम्हाला ही जनता या ठिकाणी यावेळेस दहा शिकाराशिवाय राहणार नाही. झालंय का मित्रांनो? आपल्याला त्यांनी गृहीत धरलेलं आहे, आणि ही सर्वात मोठी चूक आहे. आपल्याला गृहीत धरलं जातंय आणि आपण त्यांच्या प्रत्येक वेळेस या शेवटच्या 2-3 दिवस राहतात ना, त्यावेळेस आपण बळी पडलं जातोय. आता खरी लढाई, आता प्रचार संध्याकाळी संपणार आहे, आणि खरी लढाई आपली आत्ता चालू होणार आहे. आपण जर सजग राहिलो आणि आतापर्यंत जे आपल्या मनामध्ये ठरवलेलं आहे का आपल्याला गेल्यानंतर पहिल्यांदा तुतारीचं चिन्हाचं 1 नंबरचं बटन दाबायचंय, आणि नंतर 3 नंबर असलेलं धनुष्यबाणाचं बटन दाबायचंय, आणि पलीकडच्या गावामध्ये देखील आमच्या मनोहर बंडू इंदोरे त्यांचं धनुष्याचं बटन दाबायचंय. असं आपल्याला ठरलेलं असताना त्या राहिलेल्या 3 दिवसातच असं काय होतंय? ती लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि 4-2 रुपये तुमच्याकडे देतात, तुमच्या खिशात टाकतात. आपण नको नको म्हणत असतो, आपल्याला वाटतं का नको? आपण प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, आपल्या खिशात टाकतात आणि आपल्याला लाचार बनवण्याचं काम ते करतात. परंतु तुम्ही या ठिकाणी लाचार बनायचं नाही. मागची निवडणूक कधी झाली होती तुम्हाला आठवतंय का? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी 3 वर्ष त्या ठिकाणी प्रशासक राहिले. प्रशासकाला सुद्धा हाकण्याचं काम नंतर ही मंडळी त्या ठिकाणी आमदार असल्या कारणाने यांचंच काम या ठिकाणी ते हाकण्याचं काम करतात, आणि प्रशासनावरती देखील त्यांचा वचक राहिलेला आहे. पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दाबदर्शक करायची, इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी पिचवण्याचं काम यांनी केलेलं आहे. याचं उत्तर तुम्हाला या निवडणुकीत येत्या 7 तारखेला द्यावंच लागेल. कारण इथून पुढच्या काळामध्ये एखादा त्यांच्या विरोधात उभा राहणारा कार्यकर्ता, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर डेरिंग केलेली आहे, असा कार्यकर्ता परत या ठिकाणी उभा राहू शकत नाही. ही काळ्या कागदावरची पांढरी रेघ आहे. कारण एक कार्यकर्ता तयार होण्यासाठी त्या ठिकाणी जवळपास 20-20 वर्ष त्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं, तेव्हा कार्यकर्ता घडत असतो. आणि असा कार्यकर्ता एकदा पिचला. मी आमच्या अवसरी बुद्रुक गावामध्ये जात असताना बऱ्याच लोकांना माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा असतो. गावामधून ज्यावेळेस मी बाजारपेठेतून चालत असतो, नागरिकांना आव्हान करत असतो, हात जोडत असतो. नागरिकांना वाटतं का कल्याणला भेटावं, त्याला मिठी मारावी, परंतु नागरिकांवर एवढा दबाव आहे, माझ्याजवळ येऊ शकत नाही. नंतर मी पुढे गेल्यानंतर मला फोन करतात, घाबरू नको, तू लढत राहा, तुझ्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे 100% चित्र बनवण्याशिवाय राहणार नाही. अवसरी बुद्रुक मधून इतिहास घडणार आहे. त्यावेळेचा जो उमेदवार त्या ठिकाणी अवसरी बुद्रुक मध्ये जिल्हा परिषदेसाठी उभा राहिलेला आहे, त्याच्याबरोबर आता तुम्हाला वाटतं ती माणसाची फिरत्यात संपूर्ण मतदारांना घेऊन तो उमेदवार फिरतोय. सगळे मतदार जे मतदान करणार आहेत ते अवसरी बुद्रुक मध्ये त्या ठिकाणी घरी बसलेले आहेत, आणि जे 30-40 गाड्या त्याच्याबरोबर फिरतात तेवढेच फक्त मतदार त्याच्याबरोबर आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, त्याचा प्रचार करायला देखील कोणी पुढे यायला तयार नाही. आता बळत त्याचा स्वतःच्या भावाला फोन करायचं, पुण्याला असले त्याच्याबरोबर भांडण झालेलं त्याला फोन करणार, माफी मागतो तुझी. अरे आता कशाला माफी मागतो? आतापर्यंत मलाई खाण्याचं काम केलं, ठेकेदारातून त्यांनी पैसा कमवला,
आणि अशाच लोकांच्या पाठीशी तुम्ही राहणार आहेत का? ज्यांनी गुंडांचं साम्राज्य उभं केलं, या ठिकाणी दहशत आणि गुंडागर्दी करून या गुंडागर्दीला उत्तर द्यायचं असेल आणि माझ्या माता भगिनींच्या अब्रू आणि सगळं सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी निश्चित प्रकारे एक उतरावंच लागणार आहे. या ठिकाणी 7 तारखेला सर्व जनतेला निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण मी आता ओळखून चुकलेले आहे. गावागावात जात असताना मी पाहिलंय ही निवडणूक आता पुढाऱ्यांच्या हातात राहिलेली नाही. ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी केव्हाच हातामध्ये घेतलेली आहे. याचं उत्तर हे 7 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि येत्या 9 तारखेला धनुष्यबाण आणि तुतारी हे दोन्ही उमेदवार आणि पलीकडच्या घरामध्ये आमचे मनोहर बंडू इंदोरे हे तिन्ही उमेदवार या ठिकाणी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. काळ्या कागदावरची पांढरी रेघे. तुम्ही कितीही दहशत आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न करा, या ठिकाणी जनता तुम्हाला बळी पडणार नाही. एखाद्या दिवशी तुम्हाला ह्या महिला देखील समोर येऊन जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्या आता माता भगिनींनी त्यांचं ते खरं असलेले जे माता भगिनींचे जे रूप आहे त्यांचं रौद्र रूप आहे, मग आदिशक्ती त्यांच्यामध्ये सज्जाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांना समोर जाऊन त्या ठिकाणी जाब विचारतील, बाबांनो तुम्ही आम्हाला स्वतंत्र दिलं होतं, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं 15 वर्ष, मी तुम्हाला 15 वर्षापूर्वी मी अर्ज भरला होता, मला घरकुलासाठी तुमच्याकडे अर्ज केला होता ना, काय झालं माझ्या अर्जाचं, का घरकुल दिलं नाही? हा विचारण्याची हिंमत त्या माता भगिनीमध्ये निश्चितपणे निर्माण होणार आहे. तुम्ही कोणालाही घाबरू नका, दबावाला बळी पडू नका, काही काळजी करण्याचं कारण नाही. आता येत्या 7 तारखेला या मतदारसंघामध्ये पूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये 5ही जिल्हा परिषद सदस्य आमच्या आंबेगाव विकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्ष आणि शिवसेना पक्ष या तिन्ही पक्षाचे 5ही जिल्हा परिषद सदस्य आणि 10च्या 10 पंचायत समिती सदस्य निवडून आल्याशिवाय राहणार नाही असे काळ्या कागदावरती रेघे. ह्या जिल्हा परिषदेची उमेदवारी जर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आपलं समाजकारण करत असताना या रयतेचं राज्य निर्माण करत असताना कोणत्याही जाती धर्मावर अन्याय केला नाही, प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलं. मग जर ही उमेदवारी ओबीसी समाजासाठी आलेली होती तर मग ओबीसी समाजावरती तुम्ही अन्याय का केला? ओबीसी समाजाच्या माणसाला का उमेदवारी दिली नाही? तुम्ही ओबीसी म्हणून का उतरला त्याच्यामध्ये? हा प्रश्न मला त्या समोरच्या उमेदवाराला आहे. कदाचित तुम्हाला म्हणतील, बाबा रे तू पंचायत समितीचा उमेदवार रे, तू त्याच्यावरती का बोलतो? मला हरकत नाही, कारण मला हे बोलावंच लागेल. कारण आमचा प्रशांत भाऊ सुद्धा आम्हाला खूप महत्वाचा आहे. एक वेळेस कल्याण कमी कुणाकडे पडला तरी चालन, पण प्रशांत भाऊ कमी पडता कामा नये, ही माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची भूमिका आहे. तुम्ही सर्वांनी आमच्यावरती भरभरून प्रेम केले. आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना तुम्ही आम्हाला जे मतदान रूपी आशीर्वाद दिलाय, मला प्रत्येक ठिकाणी आम्हाला दोघांना तुम्ही औषध करून ओवाळलेले, खऱ्या अर्थाने आम्ही त्याच ठिकाणी भारावून गेलेलो आहे. ही मतदारसंघातली जनता आम्हाला तिन्ही उमेदवारांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही याची खात्री पण आलेली आहे. आणि त्यामुळे मी 100% आम्ही तिन्ही उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या सर्व मतदारांनी येत्या 7 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस आणि धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करा असं आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.